नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आशू पाटील चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज बघू शकता आपण मैसूर पाकोडी करणार आहोत. त्यासाठी मी 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि ती पाक करण्यासाठी मी एका कढईत ओतून त्यात नॉर्मल पाणी घालून घेतलेलं आहे. ते जरा हलवूस तर मी तूप गरम करून घेतलं आहे. 1 वाटी साखर, 1 वाटी तूप आणि 1 वाटी बेसन सेम घ्यायचं. तर बघू शकता 1 वाटीच मी बेसन घेतलेलं आहे. त्यात तूप ओतून घे. डायरेक्ट वतलं तरी चालतं इथं पाक झाल्यानंतर, पण गाठी होऊ नये म्हणून मी खालीच मिश्रण करून घेते. बघा मिश्रण करून घेतलं. पाक चेक केला. पाक व्यवस्थित झाला की मग हे केलेलं मिश्रण बेसनाचं आणि तुपाचं त्यात ओतून घेऊया. होत आला पाक झालाय थोडक्यात. आता हे केलेलं मिश्रण त्यात ओतून घेऊया. थोडं थोडं करून हलवून घेतलं ओतून. एका ताटाला मी तूप लावून घेतलं जेणेकरून ती वडी त्यात ओतलं तर चिटकू नये, व्यवस्थित वड्या पडाव्या. व्यवस्थित कंटिन्यूस होईस्तोवर ते हलवून घ्या. हे थोडक्यात झालं आहे आपलं. तर आपण हे ताटात ओतून घेऊया. आणि मी आता ह्याचे काप करून घेते, कारण थंड झाल्यावर काप पडत नाहीत. गरम आहे तोवरच काप करून घ्यायचे आणि थंड होण्यासाठी ठेवून देऊया. हे थंड झाले. आता बघूया आपण वड्या कशा पडतात. बघा ह्या प्रकारे वड्या पडल्यात. मस्त अशा वड्या जशा पाहिजे होत्या तशा पडल्यात.